श्रीराम समर्थ श्रीराम। शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वरासे। कवी वाल्मिकांसारिका मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे। अपत्या परी पाववी प्रेम ग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय। भारत माता की जय। श्रोता भक्ता श्री राम समर्थ श्रीराम। उपस्थित सर्व आदरणीय साधक बंधू आणि भगिनींनो, दशक 8 समास 9 आज आपण यामध्ये सिद्ध लक्षण पाहणार आहोत। समर्थांनी सिद्ध लक्षण सांगितली आहेत। जेव्हा मनुष्य जन्माला येतो तेव्हा जर तो मायेत असेल, त्याचं लक्ष केवळ संसारात असेल, तो संसाराशी बांधला असेल, संसार सोडून त्याला दुसरं काही कळत नसेल, अशा माणसाला पहिली अवस्था प्राप्त होते। त्या अवस्थेला बद्ध म्हटल्या जातात। ती बद्धावस्था आहे। बद्ध या शब्दाचा अर्थ बांधल्या गेला, पण साधू संतांच्या, सत्पुरुषांच्या, सद्ग्रंथांच्या आणि सद्विचारांच्या माध्यमातून त्या बद्धाला आपण याच्यातून मुक्त झालो पाहिजे अशी तळमळ लागते। त्यावेळेस तो मुमुक्षु होतो। त्याला असं वाटते की या संसारात राहण्यापेक्षा आपल्याला भगवत प्राप्ती व्हावी, आपण मुक्त व्हावं, म्हणून तो तळमळू लागतो। त्याला मोक्षाची इच्छा असते, म्हणून त्याला मुमुक्षु म्हणतात। मोक्षाची इच्छा करणारा मुमुक्षु। पण त्याची नुसती इच्छा कायम राहत नाही, तर ती इच्छा इतकी तीव्र होते की तो त्या कार्यासाठी प्रत्यक्ष प्रवृत्त होतो। आणि प्रत्यक्ष प्रवृत्त झाल्यामुळे तो मोक्ष प्राप्तीसाठी नाना प्रकारचे साधन करतो। म्हणजे श्रवण मननादी सर्व साधन करून तो आपल्याला या बंधनातून तोडण्याचा पूर्ण प्रयत्न करतो। त्याला साधक असं म्हणतात। जो साधना करतो तो साधक मोक्ष प्राप्तीसाठी करत असलेली धडपड, आणि तीही धडपड शेवटी त्या साधकाचं पर्यवसान, साधकाचा शेवटचा मुक्काम सिद्धापर्यंत येऊन पोचतो। आणि साधकानंतर तो सिद्ध होतो। सिद्ध होतो याचा अर्थ त्याचं संसार बंधन पूर्णपणे तुटलेलं असते। म्हणून अशा प्रकारे बद्ध, मुमुक्षु, साधक आणि शेवटी सिद्ध अशा प्रकारे या 4 प्रकारे
त्याच्या अवस्था असतात. म्हणून काही समाजातील लोक बद्ध आहेत, जे संसाराला बांधलेले आहेत. काही लोकांना या संसाराचा आता कंटाळा आला आहे. आता तळमळ लागली आहे की भगवंत प्राप्त व्हावा. ते मुमुक्षु आहेत. ज्यांना नुसती तळमळ नाही लागली तर त्या साधनेला लागलेले आहेत. ते तसं सत्कार्य करतात आहेत. तशा प्रकारे श्रवण मननादी अशा प्रकारचे संस्कार मनावर करतात आहेत. ते सर्व साधक आहेत. आणि या साधकांची शेवटची त्यांची जी इच्छा आहे की आपल्याला मोक्ष प्राप्त व्हावा, बंधनातून पूर्णपणे सुटावं, या इच्छेला जे प्राप्त करतात त्यांना सिद्ध असं म्हणतात. म्हणून श्री समर्थांनी या दशक 8 आणि समास 9 मध्ये सिद्ध जो व्यक्ती असेल त्या सिद्ध व्यक्तीची जी लक्षणं आहेत ती लक्षणं या समासात समर्थ सांगत आहेत. आम्ही साधक आहोत. साधक अवस्थेमधील आणि सिद्ध अवस्थेतील लक्षणं कशी असतात हे आपण मागे काही समासात पाहिली आहे. साधूची लक्षणं आम्ही पाहिली आहे. पण समर्थांनी या ठिकाणी विशेष करून सिद्धाची आणि साधूची लक्षणे सांगितली आहेत ती आपण आज श्रवण करूया. श्रीराम समर्थ श्रीराम. अंतरी गेलियामृत बाह्यकाया लखलखित अंतरस्थिती बाणता संत लक्षणे कैची श्रीराम. झाले आत्मज्ञान बरवे हे कैसेनी पा जाणावे. म्हणून बोलले स्वभावे साधु लक्षणे श्रीराम. एक सिद्धाचे लक्षण सिद्ध म्हणजे स्वरूप जाण. तेथे पाहता वेगळेपण मुळीच नाही श्रीराम. स्वरूप होऊन राहिजे तया नाव सिद्ध बोलिजे. सिद्ध स्वरूपीच साजे सिद्धपण श्रीराम. वेदशास्त्री जे प्रसिद्ध स्वस्वरूप स्वतः सिद्ध. तयासीच बोलिजे सिद्ध अन्यथा न घडे श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ आपणाला पहिलाच दृष्टांत देतात. अमृत पिल्यानंतर ज्याप्रमाणे बाह्यकाया लखलखित होते, लखलखित होते याचा अर्थ बाह्यकाया तेजपुंज होते, त्याप्रमाणे अंतरस्थिती बाणता संत लक्षणे ऐका. आता अंतरस्थिती म्हणजे मनामध्ये, अंतरामध्ये जेव्हा आपल्याला स्वरूपाकार ती झालेली असते त्यावेळी तो कसा वागतो, कसा राहतो, त्यात कोणता बदल होतो ते जरा ऐका. झाले आत्मज्ञान बरवे. अमृत या शब्दाचा अर्थ जो मरत नाही किंवा जे घेतल्यानंतर मृत्यू येत नाही त्याला अमृत म्हटलं. या ठिकाणी समर्थांनी त्या अमृताची तुलना आत्मज्ञानाला दिली आहे. आत्मज्ञान आपल्याला प्राप्त झाल्याबरोबर, आत्मज्ञान आम्ही सेवन केल्याबरोबर आम्ही आमच्या स्वरूपाची आम्हाला बोध होते आणि आमचा जो मूळ देह आहे तो देह नाशिवंत असून आमचं मूळ स्वरूप जे आहे, ज्याला आम्ही स्वरूपाकार शब्द वापरलेला आहे,
त्याची आपल्याला कल्पना येते. अमृत पिल्यानंतर काया लखलखित होते आणि आत्मज्ञान झाल्यानंतर अंतर आणि बाह्य माणसामध्ये बदल होतो. त्याचा परिणाम त्याच्या शरीरावर दिसू लागतो. त्याचा मनबुद्धी चित्त आणि अहंकार यामध्ये बदल होतो. समर्थ म्हणतात आहे, स्वरूप ऐकसिद्धाचे लक्षण. सिद्ध म्हणजे स्वरूप जाणं. सिद्ध म्हणजे काय हो? ज्याने स्वरूपाचं ज्ञान प्राप्त केलेलं आहे, ज्याला ब्रह्मज्ञान प्राप्त झालेलं आहे, मी ब्रह्म आहे हे त्यांनी जाणलं आहे, त्याला सिद्ध असे म्हणतात. दृश्य जगत सर्व मिथ्या असून माझा जीव हे परब्रह्म तत्व आहे. मी आणि परब्रह्मामध्ये भेद नाही. मी म्हणजेच ब्रह्म आहे अशी अनुभूती ज्याला आलेली आहे त्याला सिद्ध असे म्हणतात. म्हणून समर्थ म्हणतात आहे, स्वरूप होऊन राहीजे तया नाव सिद्ध बोलीजे. अगदी सोपी व्याख्या केली आहे. सिद्ध स्वरूपीचे साजे सिद्धपण. जेव्हा तो सिद्ध स्वरूपामध्ये विलीन होतो, स्वरूप आणि तो यामध्ये अभिन्नत्व निर्माण होते. जीव हा शिवपण प्राप्त करतो. जो जीव मायेतून सुटून ब्रह्माकार होतो त्याला सिद्ध असं म्हटलेलं आहे. वेदशास्त्री जे प्रसिद्ध सस्वरूप स्वतःसिद्ध तयासीच बोलिजे सिद्ध अन्यथा न घडे श्रीराम. वेदशास्त्रांनी सुद्धा ज्या स्वरूपाचं वर्णन केलेलं आहे ते स्वरूप ज्यांनी प्राप्त केलेलं आहे, जाणलं आहे, त्यामध्ये तो विलीन झालेला आहे, त्यामध्ये एकरूप झालेला आहे, तो आणि ब्रह्म यामध्ये अभेदत्व निर्माण झालं आहे, त्याला सिद्ध म्हणावं. तथापि बोलो काही एक साधका सकळाया विवेक सिद्ध लक्षणाचे कौतुक ते हे ऐसे असे श्रीराम. अंतरस्थिती स्वरूप झाली पुढे काया कैसी वर्तली जैसी स्वप्नाची नाथली स्वरूप रचना श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. आपल्या मनातील की मी ब्रह्माकार झाल्यानंतर देहाचं काय होईल? समर्थ म्हणतात आहे, अंतरस्थिती स्वरूप झाली. अंतरस्थितीमध्ये मी परमेश्वरा याची अनुभूती आली. मग देहाचं काय होईल? पुढे काया कैसी वर्तली. मग शरीर कसं काम करू लागेल? हे उदाहरण देतात आहे, जैसे स्वप्नाची नातीली स्वप्न रचना. स्वप्नामध्ये ज्याप्रमाणे आपण वावरतो आणि स्वप्नामध्ये वावरत असताना आपल्या मूळ स्थितीला जसा कुठेही धक्का लागत नाही, त्याप्रमाणे तो साधक अंतरी मी परमात्मा तत्व आहे, अंतरी तो जाणलेला, त्याला जाणलेलं असते की मी परब्रह्म सद्वस्तू आहे. त्यामुळे जगामध्ये घडणाऱ्या या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या स्वप्नाप्रमाणे आहेत. त्यामुळे स्वप्नामध्ये मी आहे आणि मी खरा जागृत अंतरी आहे. त्यामुळे स्वप्नात घडणाऱ्या घटनांचा कुठेही मला बाध्य होऊ शकत नाही किंवा त्या स्वप्नांची मला बाधा होऊ शकत नाही.
त्यामुळे मी चलित होऊ शकत नाही. अंतरस्थिती ही स्थिर असल्यामुळे बाह्य होणारे परिवर्तन त्याला कुठेही बाधा निर्माण करू शकत नाहीत. महत्वाची गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की ज्याला आत्मज्ञान झालेलं आहे तो असा वागेल, पण आत्मज्ञान हे जर त्याचं शब्दज्ञान असेल, काय शब्दज्ञान ज्याला कळते म्हणजे ग्रंथ वाचले आहेत, शब्द पांडित्य आहे आणि अनुभव शून्य आहे, अशा माणसाच्याकडे पाहिल्यानंतर त्याच्या समोर एखादी घटना त्याच्या अप्रिय घडली तर त्याची अंतरस्थिती जी आहे ती बाह्य स्थितीप्रमाणे तीही दोलायमान होऊन जाते. तो आतूनच खचून जातो. एखाद्या माणसाला म्हटलं डॉक्टरने की तुम्हाला कॅन्सर झालेला आहे. आता जेव्हा तुम्हाला कॅन्सर झाला असं म्हटल्याबरोबर तो आतूनच गर्भगळीत होऊन जातो. त्याची अंतरस्थिती आतूनच ढासळून जाते. शरीर जरी उभं असलं तरी तो आतूनच घाबरलेला असतो. याचा अर्थ त्याला ब्रह्मज्ञान झालेलं नाही आहे. त्याच्याकडे शब्द पांडित्य आहे. मी म्हणजे परब्रह्म तत्व आहे, मी अविनाशी आहे, मला कोणी नष्ट करू शकणार नाही, देह हा निश्चितच नाशिवंत आहे, तो पडणारच आहे, देह म्हणजे मी नाही आहे, असं तो भरभरून सांगत असतो. शब्दज्ञान त्याला भरपूर असते, पण ज्यावेळेस त्याला अशा प्रकारची अप्रिय घटना त्याच्या डोळ्यासमोर येते किंवा त्याच्या मनस्थितीला छेद जाणारा एखादा प्रसंग येतो त्यावेळेस तो गर्भगळीत होऊन जातो. त्याचे हातपाय गळून जातात, त्याच्याकडनं उठणं सुद्धा होत नाही, त्याला डिप्रेशन येते आणि त्यामुळे तो त्याच्या व्यवहारामध्ये तो पुढे पुढे चुकू लागतो. याच्या उलट सिद्ध पुरुषाची गोष्ट आहे. सिद्ध पुरुषाला जर व्यवहार करताना त्याला कुठेही अडचणी येत नाही, तो व्यवहारामध्ये आनंदाने राहतो. त्याच्या डोळ्यासमोर जरी एखादी घटना त्याच्या इच्छेच्या पलीकडे घडलेली असेल तरी सुद्धा त्या घटनेला तो अतिशय आनंदाने स्वीकारतो, कारण त्याला अपेक्षित असते हे सर्व परिवर्तनीय आहे, त्यामध्ये त्याच्यात बदल होत नाही. अनेक महापुरुषांची उदाहरणं तुम्ही चरित्रामध्ये वाचली असतील आणि ऐकलेही असतील. संत गाडगे महाराजांना कीर्तनामध्ये कोणी एकाने एक निरोप दिला की महाराज अशी अशी घटना घडली आहे. महाराजांनी आपलं कीर्तन चालू ठेवलं आणि कीर्तन पूर्ण 2 तास झाल्यानंतर ते शांत बसले. जो निरोप देण्यात आला होता तो निरोप असा होता की तुमचा मुलगा गेला आहे. ते म्हणाले, ऐसे मेले कोट्यानुकोटी काय रडू एकासाठी. अंतरस्थितीच अशी बनवून घेतली होती की या जगामध्ये घडणाऱ्या सगळ्या घटना या सगळ्या स्वप्नाकार आहेत. त्यामुळे या स्वप्नाला मी किती महत्त्व द्यावं. जो आतून जागा असतो तो बाह्य रूपात सुद्धा जागा असतो. हे बाह्य दिसणारं दृश्य जगत हे सगळं खोटं आहे, हे स्वप्नाकार आहे, हे त्यांनी मनाशी पक्क ठरवलेलं असते. जरी एदा कदाचित त्याच्या बाह्य वर्तणुकीमध्ये जरी फरक असेल तरी अंतरस्थितीमध्ये त्याच्यात काहीही फरक राहत नाही, अशी ही अवस्था असते. तेही उदाहरण आपण पुढे पाहूया. श्रीराम समर्थ श्रीराम. तथापि सिद्धाचे लक्षण काही करू निरूपण
जेणे बाणे अंतरखुण परमार्थाची श्रीराम सदा स्वरूपानुसंधान हे मुख्य साधूचे लक्षण जनी असोन आपण जना वेगळा श्रीराम. तो जनामध्ये असतो परंतु जनाच्या वेगळा तो वागतो, दिसतो तो जनामध्ये, जनासारिखा दिसे परंतु जना वेगळ्या गोष्टी सांगे. कारण त्याचा भाव, त्याची मनाची स्थिती, त्याची अंतरस्थिती ही स्वरूपानुसंधान असते. याचा अर्थ परब्रह्माशी तो कायमस्वरूपी जोडलेला असतो. अशा प्रकारे त्याची स्थिती झाल्यामुळे जनी असोनी आपण जना वेगळा. समर्थ म्हणतात ना, काही लोकांत काही एकांत ऐसा कंठित जावा काळ. काही वेळ लोकांतामध्ये असेल म्हणजे लोकांमध्ये तो मिसळत असेल तरी सुद्धा तो एकांतात असतो, आणि एकांतामध्ये असताना सुद्धा तो एकांतातच असतो. देह कार्य करत असेल परंतु त्याची मानसिक स्थिती, त्याचं जे स्वरूप आहे ते स्वरूप, या स्वरूपाशी तो विलीन झाला असल्यामुळे त्याला जगाचा काहीही परिणाम त्याच्यावर होत नाही. सुख दुःख उद्वेग चिंता अथवा आनंद रूप सता, सुख दुःख उद्वेग या गोष्टी अशा सिद्ध पुरुषाला स्पर्शच करत नाही. कारण सुख आणि दुःख या दोन्ही गोष्टी आपल्या जगाशी असलेल्या संबंधावर अवलंबून आहे. तो संबंध हा जोडलेला असल्यामुळे समोरचं जगत हे मिथ्या जाणवल्यामुळे त्याला सुख दुःख होत नाही. मी आहे आणि त्यामुळे जगत मला दिसते आहे असं त्याला वाटते. मी या शब्दाचा अर्थ स्वरूप स्थिती म्हणजे आमचा मी वेगळा आणि साधू संतांचा मी वेगळा आहे असं समजू नका की माझा मी जो म्हणतो अहंकार रूपी मी, हा मी आणि ईश्वरांनी किंवा अहम ब्रह्मास्मी म्हणणारा मी, हा मी दोन्ही एक नाही आहे. सांगताना आम्ही दोन्ही मीच म्हणतो, पण मी म्हणजे अंतरस्थिती, त्या ठिकाणी मी म्हणजे स्वरूप स्थिती. म्हणून मी स्वरूपाकार आहे, मी ब्रह्म आहे असं त्यांनी स्वतःला सांगितलं असते. त्यामुळे जनामध्ये घडणाऱ्या घटनांचा त्याला काहीही परिणाम होत नाही. श्री समर्थ तेच इथे सांगतात आहे, स्वरूपी दृष्टी पडता तुटून गेली संसार चिंता, पुढे लागली ममता निरूपणाची श्रीराम. निरूपण आणि कीर्तन, समर्थांनी याची व्याख्या केली आहे. कीर्तन कशाला म्हणावं आणि निरूपण कशाला म्हणावं. गुणांचं कीर्तन आणि निर्गुणाचं निरूपण. सगुणाचं कीर्तन होते आणि निर्गुणाचं निरूपण होते. म्हणून सगुण आणि निर्गुण दोन्ही रक्षून आपल्याला साधकाला अभ्यास करत सिद्धापर्यंत पोचावं लागते. म्हणून समर्थ म्हणतात आहे, तुटून गेली संसार चिंता. संसाराची सगळी चिंता आता निघून गेली. संसारच निघून गेला तर संसाराची चिंता कशी राहील. म्हणून संसार चिंता निघून गेली, पुढे ममता लागली, प्रेम निर्माण झालं. ते निरूपणाचं, याचा अर्थ ब्रह्मज्ञानाचं, ब्रह्मनिरूपणाचं त्याला चिंतन लागलेलं आहे. त्याला ममता त्याला जडली आहे, प्रेम तिथे जडलेलं आहे. आता तो स्वरूपाकार झालेला आहे. अशी स्थिती साधकाची होते तेव्हा त्याला सिद्धपण प्राप्त होते.
एकदा असंच घडलं. रामायणातला प्रसंग आहे. रामचंद्रांची पत्नी माता सीता तिचं रावणाने हरण केलं. आपणा सर्वांना माहीत आहे. हरण झाल्यानंतर रामचंद्र हे सीते, हे सीते, हे सीते म्हणून ते वृक्षांना आलिंगन देऊ लागले, रडू लागले. माता पार्वती भगवान शंकराला म्हणाल्या की नाथ, ज्या रामाची तुम्ही पूजा करता, ज्या रामाचं अखंड तुम्ही नाम जपता, त्या रामाची अशी स्थिती. ती हसली. असा राम संसाराशी जो लिप्त झालेला आहे, त्या रामाचं तुम्ही अशा प्रकारे नामस्मरण करता. भगवान शंकर हसले. अगं म्हणे, ज्या रामाच्या नामाने माझ्या हलाहल नावाच्या विषाचा दाह सुद्धा जो कमी झाला, असं अत्यंत शीतल आणि अत्यंत सामर्थ्य संपन्न असं केवळ त्याचं नाम आहे. कारण तो मुळात नामातीत आहे. तो इतका श्रेष्ठ आहे. तो माझा भगवंत आहे. भगवान शंकर म्हणाले, हला हला पासून सुटला प्रत्यक्ष चंद्रमौळी, असं समर्थ दासबोधात लिहितात. रामाचं नाम इतकं श्रेष्ठ आहे. तो तेवढा सामर्थ्य संपन्न आहे. म्हणजे नाथ, तुम्ही सामर्थ्य संपन्न म्हणता आणि मला तर तो या संसाराच्या ममतेमध्ये अडकलेला दिसतो आहे. त्यावेळेस भगवान शंकर म्हणाले, तुला जी इच्छा असेल तर तू त्याची भेट घे, हवी असेल तर परीक्षा घे. त्यावेळेस माता पार्वतीने असं म्हणतात की माता सीतेचं रूप धारण केलं. पार्वती आता सीतेचं रूप धारण करून पृथ्वी तलावर आली आणि राम ज्या ठिकाणी होते त्याच्या थोड्या अंतरावर हात उचलून म्हणू लागली, हे राम, हे राम. रामचंद्रांनी पाहिलं की इथे समोर सीता दिसते आहे. ती हे राम म्हणते आहे. इकडे रामचंद्र स्वतः सीतेचा धावा करतात आहे. हे सीते म्हणून झाडाला आलिंगन देतात आहे. रामचंद्रांनी तो प्रसंग पाहिल्याबरोबर तिथे धावत गेले. आता प्रत्यक्ष सर्व देवदेवतांना असं वाटत होतं की आता पुढे काय घडणार. तेव्हा रामचंद्रांनी जवळ गेल्याबरोबर हे जगन्माता म्हणून तिला साष्टांग नमस्कार घातला. जेव्हा माता पार्वतीला प्रभू रामचंद्रांनी साष्टांग नमस्कार घातला आणि माता, तू दर्शन दिलं त्यामुळे मी धन्य झालो असं म्हटल्याबरोबर पार्वती माता आपल्या मूळ स्वरूपामध्ये आली आणि त्याला आशीर्वाद दिला. आणि माझे नाथ तुमचे अखंड नाम का घेतात याचं कारण कळलं. याचा अर्थ देह काहीही कार्य करत असेल तर आत्मअनुसंधान जे आहे ते भंगलेलं नव्हतं. दुःख बाह्य होतं, दुःख दिसत होतं जनाला, परंतु तो मनामध्ये मात्र त्याला काहीही परिणाम झालेला नव्हता. प्रत्यक्ष भगवंत भगवान शंकर पार्वतीला म्हणाले की काय झालं. त्यावेळेस पार्वतीने कबूल केलं की राम हे धन्य आहे. राम हे आपल्या स्वरूपाशी इतके एकरूप झालेले आहेत की त्याला आतून ते कुठेही बदल नाही. म्हणजे माणसाच्या डोळ्यासमोर दिसणाऱ्या सगळ्या गोष्टी या जरी भिन्न वाटत असल्या तरी अंतरस्थिती मात्र आपली स्थिर असली पाहिजे. राहिलेला भाग उद्याच्या निरूपणात पाहू.